दर्शक स्वर्गीय रामदास उर्फ भाऊ नारायण दोरगे यांच्या स्मरणार्थ आणि माऊली उद्योग समूह यांच्या संकल्पनेतून गरिबीच्या काळामध्ये हालाकीच्या परिस्थितीमध्ये घडलेल्या उद्योजकांचा सन्मान करून उद्योजकांनी कशा पद्धतीने त्याच्यामध्ये मार्गक्रमण केलं याचा लेखाजोखा नवीन घडणाऱ्या उद्योजकांसमोर यावा या संकल्पनेतून आमचे बंधू महेंद्र शेठ असतील, वसंतराव असतील आणि संपूर्ण त्यांचं कुटुंब असेल यांच्या माध्यमातून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। प्रथमतः माझ्यावर अपार प्रेम करणाऱ्या भाऊंना मनापासून आदरांजली या ठिकाणी समर्पित करतो। उद्योजक घडणं एवढं सोपं नसतं। महेंद्रजी आपल्या समोर बलाढ्य शून्यातून उभे राहिलेले दोन उद्योजक या ठिकाणी बसलेले आहेत आणि बापू आणि काका तुम्हाला आवर्जून सांगेल, तुम्ही ज्या जडणघडणीमध्ये घडलात त्याच जडणघडणीचा एक आदर्श म्हणून आमच्यासारखे युवक तुमच्या मागं या ठिकाणी हालाकीच्या परिस्थितीतून पुढे कसं जायचं हे पाहून आम्ही या ठिकाणी या क्षेत्रामध्ये उतरलोय। माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं, सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मी उद्योजक या गावाला सांगायची गरज नाही। दारूच्या गुत्त्यावरती चकना विकण्यापासून सुरू केलेला प्रवास ते हॉटेलवरती कप बशी धुण्यापासून ते टेबल पुसण्यापर्यंत काम केलेला हा व्यक्ती नव्हे तर ज्या दिवशी माझा भाऊ इंजिनिअरिंगला शिकायला गेला ते शिक्षण माझ्या आईवडिलांच्या कमाईतून पूर्ण होत नव्हतं, म्हणून दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गवंड्याच्या हाताखाली काम केलेला व्यक्ती आज तुमच्या समोर बोलतोय। आणि हे सगळं करत असताना मला कोणत्याही गोष्टीची मी कधी लाज बाळगली नाही, कारण की जिथं परिस्थिती हालाकीची असते तिथं आपल्याला त्याच्यात उतरणं गरजेचं असतं आणि ज्याच्या अंगी जिद्द असते तो व्यक्ती कधीच कमी पडत नाही, हे मी अनुभवलेलं आहे। गवंड्याच्या हाताखाली काम करत असताना माझ्या वर्गामध्ये अजित आणि मी एकाच बेंचवर बसत होतो। खरी परिस्थिती आहे, त्याला विचारा। तो आणि मी सोबत मार खायचो, तो थोडा कमी खायचा, मी थोडं जास्त खायचो। आजची परिस्थिती बापू आणि समस्त ग्रामस्थांना एवढंच सांगेल, माझ्या बॅचमध्ये PSI अंकुशराव इथं बसले, भाऊसाहेब अंकुशराव पण आमच्याच पुढीच होती बरं का, भाऊसाहेब पण आमच्या अंकुशराव बरोबर आहे का, ते आमची 5-6 जणांची टोळीच होती मार खायची। संतोष सर, नवले सर, भोसले सर 5 जणांना लाईनशीर टोपटायचे। आम्ही सगळ्यांनी एकच चेंग बांधला होता, असं काय करायचं आयुष्यामध्ये त्या सरांनी म्हणलं पाहिजे ह्या विद्यार्थ्यांना आम्ही मारला। आज ते त्यांच्या ठिकाणी जाऊन बसलेले आहेत। अजित वकिले, PSI, भाऊसाहेब, वरिष्ठ अधिकारी, आम्ही उद्योजक, ह्या सगळ्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये आम्ही फक्त जिद्द सोडली नाही म्हणून इथपर्यंत आलेलो आहोत। आजच्या युवा पिढीला एवढंच सांगेल, कष्ट करणे हा एकमेव पर्याय आपल्यासमोर। आपल्या आईबापांनी जे आपले कष्ट केलेले आहेत आपण ते डोळ्यांनी पाहिलेले आहेत, त्या कष्टाची जाणीव म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी लढत राहिलो आणि लढलो म्हणून या ठिकाणी सन्मानासाठी पात्र ठरलो। एवढंच मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगन। उद्योजक होण्यासाठी पैसा लागत नाही, बुद्धी लागते। बुद्धी असूनही चालत नाही, बुद्धीपेक्षा जिद्द लागते आणि ज्याच्या अंगी जिद्द आणि बुद्धी असेल तो माणूस आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही, हे मीच तुम्हाला सांगू शकतो। मी गवंड्याच्या हाताखाली काम करत असताना मी पहिल्यांदा गवंडी काम शिकलो। मला माझेच नातेवाईक नावं ठेवायची, तुम्हाला खरं सांगतो। एक भाऊ इंजिनियर, दुसरा इंजिनियर, ही मार खातंय, तुकार निघतंय। मी सत्य परिस्थिती बापू जे मला बोललं गेलं ते मी उद्योजक म्हणून सांगेल का, तर मी घानाचे गाव सोसलेत म्हणून इथपर्यंत तुम्ही मला या ठिकाणी उद्योजक म्हणून सन्मानित केलंय। उद्योजक घडत असताना त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत, ऊन ताण काय पाहिलं नाही, कष्ट केलेत, खुरपायला सुद्धा गेलोय, घराला पोतारा देण्यापासून सगळी कामं केलेत, सडा टाकण्यापासून लाज बाळगली नाही म्हणून यशस्वी झालो।
भाऊ इंजिनियर झाल्यानंतर घरच्यांनी मला सांगितलं आता तू शिक. म्हणलं शिकायचं वय माझं गेलं. आता माझं मन व्यवसायात गुंतलंय. मी व्यवसाय करत माझे गुरु विलास आखाडे पॅरालिसिस झालं बसून येत. शतशः आभारी त्या व्यक्तीचा राहील. मला कसलंही काम जमत नसताना हाणून मारून काम शिकवलं. मी म्हणाच मला काम नाही करायचं. आयुष्यभर बिगारी म्हणून राहील, मला काम नाही करायचं. हाणून मारून काम शिकवलं त्या व्यक्ती मला. मी आयुष्यभर त्या व्यक्तीचा ऋणी राहील. त्या व्यक्तीने जर मला मारलं नसतं, मला शिकवलं नसतं, तर कदाचित मी कुठंतरी अडगळीला पडलो असतो आणि मी या ठिकाणी तुमच्या पुढे दिसलोही नसतो. पण हे सगळं करत असताना मी जिद्द कायम ठेवली होती. ज्या दिवशी विलास भाऊला पॅरालिसिस झाला त्या दिवशी त्याच्या 8 दिवसांनी भाऊने मला सांगितलं तू तुझ्या पद्धतीने व्यवसाय चालू कर. बापू म्हणजे मला खंत वाटते माझी. त्यावेळेस किती मला 40 ते 50 रुपये रोज मिळायचा. मी हे सगळं करत असताना पण एक पड विलाकारच्यांना न सांगताच काम घेतलं. न सांगता घेतलं. पोल्ट्रीच्या कामामध्ये मला 28,000 शिल्लक राहिले. आता पोरगा आपला 500-600 रुपयाच्या पुढे हप्त्याला पैसे आणत नाही. काम संपलं का त्यांना सांगितलं नाही. व्यवसाय चालू करताना 300 रुपयावरती व्यवसाय चालू केला. आज आपल्याकडं 8 ते 10 लाख रुपयाचं RCC सेंटरिंगचं मटेरियल करून आपण व्यवसाय सेटल होतो. 28,000 रुपये वडिलांच्या हातात दिले तशीच कांठाळीत टाकली. कुणाचे पैसे चोरले पाहिलंच नाही ना कधी. वाईट वाटलं पण मी काय बोललो नाही. आई नावाची एक शक्ती अशी असती. तिने मायाचा फिरवलं. म्हणले कुठून आणले पैसे. म्हटलं आई असं असं काम मी केलंय आणि मला त्याचे पैसे मिळले. कारण तर बापाने मारली याची नाही, मी बापाला सांगितलं नाही याची होती. हे सगळं करत असताना जर मी वडिलांना सांगून केलं असतं कदाचित मार खाल्ला नसता. पण वडिलांचा मार खाल्ला याची खुशी ही झाली की वडिलांच्या चेहऱ्यावरती डोळ्यात पाण्याला आनंद असू की आपला पोरगा न सांगता 28,000 रुपये घेऊन आला, आपण त्याला मारलं. मी त्या दिवशीपासून एकच तत्व स्वीकारलं, आपण कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये कार्यरत राहायचं. कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये कार्यरत राहताना अनेक अडचणी आल्या. अनेक जिथं पिकतं तिथं विकतं का अजिबात विकत नाही. विशाल शेटे आता आपला हे योगा आहे कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करू आम्ही सगळेच करतोय. त्या अगोदर पुण्यात काम करायचे, मी इथं काम करायचं. आता ते इकडे आले, मी पुण्यात काम करतोय. सेटलमेंट आणि त्यांची अशीच असती जिथं आपण वच बसू त्या ठिकाणी काम करू. विशालचंही काम चाकण साईडला मोठ्या प्रमाणात आहे. योगाची कामं आता बऱ्यापैकी चालू आहेत. माझी त्या साईडला चालू आहेत. व्यवसाय क्षेत्रामध्ये व्यवसाय करत असताना लोकांना फक्त व्यावसायिक पैसा कमवतो एवढंच दिसतं. त्याच्या मागं कष्ट कधीच दिसत नाही. त्याच्या मागचं कष्टही लोकांनी पाहावं. का तर ते कष्ट केल्याशिवाय पैसा मिळत नाही. आता बापू तुमच्यासारख्यांनी तुम्ही तर पत्र्याच्या शेडपासून चालू केलेला व्यवसाय आज नामांकित उद्योजक म्हणून बलिका कंदोग या ठिकाणी वावरताय. तुमची प्रेरणा घेऊन आम्ही चालतोय. तुम्हाला मी जाहीर सभेत सांगतो. आणि आमची प्रेरणा घेऊन अजून कोणीतरी झालं, अजून उद्योजक तयार व्हावे. मी तर याच्या पलीकडे जाऊन सांगेन नोकरीपेक्षा व्यवसाय स्वीकारावा मुलांनी. कारण लोकांच्या दारात नोकरी करण्यापेक्षा छोटासा व्यावसायिक म्हणून जगणं मी पसंत करतोय. युवा पिढीने पसंत करावं आणि त्यांच्या भावीचा वाटचालीस अजून काही योगदान देता आलं महेंद्र शेठ तर तुमच्या माध्यमातून आपण परत एकदा कार्यक्रम घेऊ. युवा उद्योजकांना मार्गदर्शनपर कार्यक्रम ठेवू. काही उद्योजक घडणारे आहेत, काही घडलेले आहेत, काहींना अनुभव कमी आहे. आपल्या माध्यमातून अनेक वरिष्ठ उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून काही स्किल देता आले तर आपण देऊ आणि उद्योजक घडू. एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाऊंचरणी आदरांजली व्यक्त करून या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.